श्री स्वामी समर्थ. तुळशी विवाह 2025. तारीख, वेळ, तिथी आणि कथा. चला वृंदा आणि शाळीग्राम विवाह साजरा करूया. तुळशी विवाहाची घरीच पूजा कशी करावी नक्की पहा संपूर्ण माहिती. आज आपण या व्हिडिओमध्ये तुळशी विवाहाची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हिंदू धर्मात अनेक वनस्पती आणि झाडांना पवित्र स्थान दिले जाते आणि त्यांना देव आणि देवी म्हणून पूजले जाते. त्यापैकी एक तुळशी आहे, ज्याला पवित्र तुळस असेही म्हणतात. तिला पवित्रतेचे प्रतीक मानले जाते. उत्कृष्ट औषधी गुण आहेत आणि बहुतेक हिंदू घरांमध्ये ते आढळते. हिंदू संस्कृतीत तुळशी पूजा महत्त्वाची भूमिका बजावते. तुळशीला देवी लक्ष्मीचा अवतार मानले जाते, म्हणून देशभरात देवदेवतांचे मिलन मोठ्या उत्साहात साजरे केले जाते. तुळशी विवाह म्हणजे भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या श्रीकृष्णाच्या तुळशीच्या वनस्पतीशी झालेले पौराणिक विवाहाचा संदर्भ आहे. तुळशी विवाह 2025. वेळ, तारीख आणि तिथी. हिंदू कॅलेंडरनुसार कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 12व्या दिवशी तुळशी विवाह साजरा केला जातो. जरी हा समारंभ प्रबोधिनीच्या एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत कधीही साजरा केला जाऊ शकतो. कधीकधी हा उत्सव 5 दिवसांसाठी साजरा केला जातो, जो कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी संपतो. तुळशी विवाह म्हणजे हिंदू विवाह ऋतूंची सुरुवात आणि पावसाळी ऋतूचा शेवट. तुळशी विवाहाचा दिवस प्रत्येक प्रदेशात वेगळा असतो. तुळशी विवाह तारीख: रविवार 2 नोव्हेंबर 2025. द्वादशी तिथीची सुरुवात 2 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 7:31. द्वादशी तिथी समाप्त 3 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 5:07. तुळशी विवाह 2025चे महत्त्व. हिंदू धर्मात तुळशीमध्ये खूप महत्त्व आहे. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णूने प्रबोधिनी एकादशीला शालिग्राम किंवा त्यांच्या श्रीकृष्ण अवताराच्या रूपात देवी तुळशीशी लग्न केले. हिंदू धर्मग्रंथानुसार तुळशी माता ही भगवान विष्णूंची पत्नी असलेल्या देवी लक्ष्मीचा अवतार असल्याचे म्हटले जाते. पौराणिक कथेनुसार तिने वृंदा म्हणून जन्म घेतला, म्हणूनच कन्यादानासह विवाहाशी संबंधित विधी आणि समारंभ करण्यासाठी हा दिवस सर्वात शुभ मानला जातो. भारतातील विवाहित महिला त्यांच्या पती आणि कुटुंबातील सदस्यांच्या कल्याणासाठी तुळशी विवाह पूजा करतात. हिंदू लोक तुळशीची पूजा करतात आणि तुळशीला स्वतः देवी महालक्ष्मीचा अवतार मानला जाते, ज्याला पूर्वी वृंदा म्हणून ओळखले जात असे. वैवाहिक आनंद मिळवण्यासाठी तरुणी पूर्ण समर्पणाने देवी लक्ष्मीची प्रार्थना करतात. तरुण अविवाहित महिला चांगले पती मिळवण्यासाठी तुळशी विवाह विधी देखील पाळतात. तसेच अनेक जण तुळशी विवाहाच्या दिवशी त्यांचे लग्न ठरवतात, कारण ते जोडप्याला आनंदी वैवाहिक जीवनाचे आशीर्वाद देते. तुळशी विवाह विधी. भगवान श्रीकृष्णाचा तुळशीशी विवाह पारंपरिक हिंदू विवाहासारखाच आहे. विविध मंदिरांमध्ये या विधी पार पाडल्या जातात, परंतु तुळशी विवाह घरी देखील करता येतो. तुळशी विवाह पाळणाऱ्यांनी प्रत्यक्ष विधी सुरू झाल्यानंतर संध्याकाळपर्यंत उपवास ठेवावा. तुळशीच्या झाडाभोवती उसाच्या देठापासून बनवलेला एक सुंदर मंडप असतो आणि रंगीबिरंगी रांगोळीने सजवलेला असतो. त्यानंतर तुळशीच्या झाडाला चमकदार साडी, कानातले आणि इतर दागिने घालून भारतीय वधूसारखे सजवले जाते. तसेच पवित्र तुळशीच्या झाडाला सिंदूर, पावडर आणि हळद अर्पण करा. कागदाच्या तुकड्यावर एक चेहरा काढला जातो आणि तो तुळशीच्या झाडाला जोडला जातो. त्यासोबत नाकाची अंगठी आणि बिंदी देखील जोडली जाते. वराचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पितळी मूर्ती किंवा भगवान विष्णूंचा फोटो वापरला जातो. पूजेमध्ये शालिग्राम दगड देखील वापरला जाऊ शकतो, जो भगवान विष्णूंचे प्रतिनिधित्व करतो. त्यानंतर भगवान कृष्ण विष्णूंच्या प्रतिमेवर धोतर ठेवले जाते. या भव्य प्रसंगी एक खास प्रकारचे शाकाहारी जेवण तयार केले जाते. लग्नाच्या विधी पूर्ण झाल्यानंतर तयार केलेले जेवण भोगसाठी बाजूला ठेवले जाते. संध्याकाळी प्रत्यक्ष समारंभ सुरू होतो. लग्नापूर्वी विवाह समारंभाचा भाग म्हणून
भगवान विष्णू आणि तुळशी दोघांनाही स्नान घातले जाते आणि त्यांना फुलांनी सजवले जाते. या समारंभासाठी जोडप्याला एकत्र बांधण्यासाठी पिवळा धागा वापरला जातो. पुजारी तुळशी विवाह सोहळा करू शकतो किंवा घरातील महिला एकत्रितपणे पूजा करू शकतात. तुळशी विवाह सोहळ्यात फक्त विधवांना सहभागी होण्याची परवानगी नाही. संपूर्ण लग्न समारंभात मंत्रांचा जप केला जातो. लग्नाच्या विधी पूर्ण झाल्यानंतर नवविवाहित जोडप्यांवर भात आणि सिंदूर मिसळून वर्षाव केला जातो. पूजेनंतर तुळशीची आरती केली जाते. आरतीनंतर शिजवलेले अन्न फलांसह भोग म्हणून दिले जाते. त्यानंतर प्रसाद कुटुंबातील सदस्यांना आणि नंतर पाहुण्यांना वाटला जातो. तुळशी विवाह करणाऱ्या व्यक्तीला तुळशीचे पान खाणे देखील आवश्यक आहे, जे भक्तांच्या शरीरात प्रवेश करणाऱ्या देवी तुळशीचे प्रतीक आहे. त्यानंतर सर्वांना मिठाईच्या स्वरूपात प्रसाद मिळतो. तुळशी विवाहाच्या दिवशी वैयक्तिकृत लक्ष्मी पूजा केल्याने तुमच्या आयुष्यात शाश्वत समृद्धी येते. तुळशी विवाह 2025 घरी पूजाविधी. तुळशी विवाह पूजाविधी तुमच्या घरी आरामात देखील करता येते. कोणत्याही सणात हिंदू धर्मातील प्रमुख विधीपैकी एक म्हणजे उपवास. म्हणूनच भाविक या दिवशी उपवास पाळतात. संध्याकाळी विधी केल्यानंतर उपवास सोडला जातो. तुळशीच्या झाडाला पाण्याने अंघोळ घाला. भगवान विष्णूंची मूर्ती स्वच्छ करा आणि ती फुले आणि मालेने सजवा. वधूच्या रूपात तुळशीचे रूप तयार करा. तुम्ही लाल कापड गुंडाळून तिला बांगड्या आणि बिंदीसारख्या दागिन्यांनी सजवा. तुळशी आणि भगवान विष्णूंच्या मूर्तीमध्ये एक पवित्र धागा बांधा. पवित्र तुळशीच्या वनस्पतीला आणि भगवान विष्णूला फुले आणि फळे अर्पण करा. पूजा आणि आरती केल्यानंतर कुटुंबातील सदस्यांना आणि इतर भक्तांना प्रसाद वाटा. तुम्ही भक्तिगीते गाऊ शकता आणि तुळशी विवाह व्रतकथा वाचू शकता आणि नंतर सर्वांना प्रसाद आणि पंचामृत वाटू शकता. तुळशी विवाह सोहळा. तुळशी विवाह हा भारतातील मंदिरांमध्ये होणारा भव्य कार्यक्रम आहे. सौराष्ट्रातील भगवान राम मंदिरामध्ये यापेक्षाही अधिक विस्तृत उत्सव साजरा केला जातो. वधूचे मंदिर वराच्या मंदिरात योग्य लग्नाचे आमंत्रण पाठवते. वधूच्या बाजूचे स्वागत एका भव्य बारातने केले जाते, ज्यामध्ये भक्तगण नाचत आणि गाणी गातात. असे मानले जाते की तुळशीचे कन्यादान करणाऱ्या निपुत्रिक जोडप्यांना लवकरच मुले होतात. भगवान विष्णू आणि त्यांची वधू तुळशी घरी परतल्यावर हे समारंभ संपतात. तुळशी विवाह हा भारतीय लग्नाचे एक उत्तम उदाहरण आहे. आता आपण तुळशी विवाह कथा पाहूया. वृंदा ही भगवान विष्णूंची एक निष्ठावंत अनुयायी म्हणजेच भक्त होती. तिचे लग्न जालंधर या राक्षसाशी झाले होते आणि ती त्यांची एकनिष्ठ पत्नी होती. तिला भगवान शिवाचे राक्षस पुत्र मानले जात असे. राजाकडे प्रचंड शक्ती होती, परंतु त्यांच्या दृष्ट स्वभावामुळे तो सर्व देवांवर विजय मिळवून असुर राजा बनला. वृंदा त्याच्याशी एकनिष्ठ राहिल्याशिवाय जालंधरला मारणे अशक्य होते. परिणामी इतर देवतांनी भगवान विष्णूंना जालंधरचे रूप धारण करण्यास आणि जालंधरला पराभूत करण्याच्या उद्देशाने वृंदाला भेटण्यास सांगितले. वृंदा संपूर्ण रात्रवेशात असलेल्या पतीसोबत घालवली, कारण तिला भगवान विष्णू म्हणून ओळखता आले नाही. वृंदा जालंधरचे रक्षण करू शकली नाही, म्हणून देवतांनी त्याला पराभूत करून ठार मारले. परिणामी भगवान विष्णूंच्या कृत्यामुळे ती क्रोधित झाली. त्यांना त्यांच्या चुकांबद्दल माफी मागायची होती आणि वृंदाला न्याय मिळवून द्यायचा होता. परिणामी भगवानांनी तिच्या आत्म्याचे रूपांतर पवित्र तुळशीच्या रूपात केले. त्यांच्या चुकांबद्दल क्षमा मागण्यासाठी विष्णू देवाने त्याला वृंदासोबत तिच्या पुढील अवतारात लग्न करण्यास वरदान दिले. या पौराणिक कथेच्या परिणामी हा शुभ तुळशी विवाह सोहळा पार पडला. तुळशी विवाह पूजा का करावी? तुळशी विवाहाचा दिवस खूप शुभ आणि दिव्य असतो. या दिवशी पूजा केल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळतात. हे तुमच्या जीवनातील अडथळे दूर करते आणि तुमच्या कुटुंबात घडणाऱ्या दुर्दैवी घटनांपासून तुमचे रक्षण करते. जर तुम्हाला लग्नात विलंब होत असेल तर तुळशी विवाह पूजा केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनातील सर्व अडथळे दूर होऊ शकतात.
तुळशीचे कन्यादान करणाऱ्या निपुत्रिक जोडप्यांना संतती प्राप्त होते. हे आनंद, समृद्धी आणि संपत्ती आणते. ज्या घरात पवित्र तुळशीची दररोज पूर्ण भक्तीने पूजा केली जाते ते घर आव्हाने आणि अडथळ्यांवर सहज मात करू शकते. तुळशीची पूजा केल्याने तुम्हाला आरोग्य, संपत्ती आणि दीर्घकालीन समृद्धी मिळू शकते. तुळशी विवाहाची तयारी कशी करावी? दाराबाहेर केर काढून घ्या. तुळशीचे वृंदावन सारून स्वच्छ करा आणि तुमची आवडीची छान रांगोळी काढा. रांगोळी काढून झाल्यानंतर तुळस लावलेली कुंडी सजवायला घ्या. सगळ्यात पहिला हळद, मग कुंकूचे टिपके कुंडीवर सगळ्या बाजूने लावून घ्या. त्यानंतर तुळशीत चिंचा, आवळे आणि ऊस खोचून ठेवा. नंतर आजूबाजूचा परिसर सुंदर रांगोळी आणि फुलांनी सजवून घ्या. त्यानंतर पाट, अक्षता आणि फुलांनी सजवून घ्या आणि पाटाच्या मधोमध कृष्णाची छोटी मूर्ती ठेवा. तुळशीसमोर पंचा धरून पलीकडे हातात पाट घेऊन एका व्यक्तीला उभे करावे. मंगळाष्टके म्हणावी. नंतर सर्वांनी वृंदावनावर अक्षता टाकून टाळ्या वाजवाव्या, वाद्ये वाजवावी. त्यानंतर लग्नासाठी नवरदेव म्हणून उभा असणाऱ्या एक फुलांचा हार कृष्णाला व दुसरा फुलांचा हार तुळशीला घालावा. नंतर नारळ फोडून तुळशी व श्रीकृष्णाची आरती करावी. त्यानंतर प्रसाद वाटावा. अशा प्रकारे तुळशी विवाह संपन्न होईल. तुळशी विवाहासाठी साहित्य: तुळशीची कुंडी, धोतराची आणि एरंड्याचे झाडाची फांदी, आंब्याच्या झाडाचे पान, विड्याची पाने, आवळा, चिंच, बोर, हळकुंडे, विड्याची पाने, सुपाऱ्या, खोबऱ्याच्या वाट्या, हळद, कुंकू आणि तांदूळ, ऊस, नारळ, पंचा, अंतरपाट, हार, सुगंधित फुले, पाट, कृष्णाची छोटी मूर्ती, मंगळाष्टका पुस्तक, डोक्यात घालण्यासाठी टोपी, प्रसादासाठी ऊस, कुरमुरे, लाह्या, बत्ताशे, शेवबुंदी, फराळातील पदार्थ इत्यादी. तुळशी विवाह शुभ मुहूर्त: वैदिक पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 2 नोव्हेंबर 2025 रोजीला सकाळी 7:31 सुरू होईल. ते 3 नोव्हेंबर 2025ला पहाटे 5:07 असणार आहे. त्यामुळे तिथीनुसार तुळशी विवाह उत्सव रविवारी 2 नोव्हेंबर 2025 रोजी असणार आहे. शुभ कार्यासाठी उपाय कोणते करावे? जर तुमच्या लग्नात अडथळे येत असतील तर तुळशी विवाहाच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करा आणि खऱ्या मनाने तुळशी मातेची प्रार्थना करा. वैवाहिक जीवनात सुख आणि समृद्धीसाठी, घरातले भांडणे आणि कलह दूर करण्यासाठी तुळशी विवाहाच्या दिवशी उपाय करा. लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी: तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीचे रोप तोडू नका किंवा छाटू नका. असे करणे अशुभ मानले जाते. या दिवशी उपवास ठेवल्यास उत्तम आणि या दिवशी शुभ कार्याची सुरुवात होते असे मानले जाते. घरातील दारिद्र्य दूर करण्यासाठीही अनेक उपाय केले जातात. पूजा अर्चा तसेच नवस बोलले जातात. मात्र कार्तिक मासात दारिद्र्य दूर करण्यासाठी संधी प्राप्त झाली आहे, कारण या महिन्यात असलेल्या तुळशी विवाहाचा दिवस असून या दिवशी तुम्हाला तुळशी मातेचा आशीर्वाद लाभू शकतो. म्हणूनच घरातील दारिद्र्य दूर करण्यासाठी तुळशी विवाहाच्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावावा. तुळशी विवाहाला तुळशीच्या झाडाला 7 वेळा प्रदक्षिणा घालून त्यांच्या समोर सायंकाळी तुपाचा दिवा लावल्यास देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. तुळशीच्या सुकलेल्या पानांचा वापर: तुळशीची सुकलेली पाने कधीही फेकून देऊ नयेत. ती लाल किंवा पिवळ्या कपड्यात बांधून घरातील देवघरात ठेवावीत. यामुळे नकारात्मकता दूर होते आणि घरात सुख शांती टिकून राहते. तुळशीची सुकलेली पाने पाण्यात टाकून स्नान केल्यास शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होतात. तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशी सूत्राचे पठण केल्याने धनप्राप्ती होते. तसेच तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीला घरात बनवलेली सात्विक खीर अर्पण केल्याने लक्ष्मी मातेची कृपा कायम राहते. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सर्वच भक्त प्रयत्न करत असतात. यासाठी उपवास करणे आणि विधिवत पूजा करणे असे उपाय केले जातात. एकीकडे भगवान विष्णू आणि माता तुळशीची पूजा करत असताना एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नये. तसेच तुळस आणि तुळशीच्या पानांना स्पर्श करणे टाळायला हवे. अशा प्रकारे हे छोटे छोटे उपाय नक्की करून पहा. तुळशी मातेचा सदैव तुमच्यावर आशीर्वाद राहील.
अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच तुळशी विवाह संपूर्ण माहिती, शुभ मुहूर्त काय, विधी, तिथी तसेच कथा ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. आपण कोणते उपाय केले पाहिजेत. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.